आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांची पालखी विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला गेली होती। आज त्या महाराजांच्या पालखीचे संत नगरीमध्ये आगमन झालेले आहे। या संपूर्ण आगमन सोहळ्याचा आढावा विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी घेतलेला आहे। बघूया सविस्तर। लोटला जनांचा पूर, शेगाव झाले पंढरपूर। संत नगरी शेगावची ही अगोदरपासूनच एक ओळख आहे की ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते आणि आपण पाहू शकता की आज जवळजवळ 55 दिवसाचा प्रवास पूर्ण करून गजानन महाराजांची पालखी जी आहे ही स्वगृही परत येत आहे। म्हणजे आपुल्याच दारी आपुलेच स्वागत अशी जी अगोदरपासूनच संकल्पना असायची संस्थांची तशीच ही आहे। येथे संपूर्ण जे कर्मचारी वृंद भक्तगण जे आहेत हे सर्व महाराजांच्या स्वागताकरता तत्पर आहेत, तयार आहेत। प्रत्येक व्यक्ती जो आहे महाराजांच्या दर्शनाकरता येथे आपलं योगदान देऊ इच्छित आहेत। महाराजांच्या दर्शनाकरता जसा चातक पक्षी पाण्याच्या पहिल्या थेंबाला वाट पाहत असतो तसेच प्रत्येक भक्तगण इथे वाट पाहून राहिले असं म्हणावं लागेल की संपूर्ण नगरी जी आहे ही आता विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगून गेलेली आहे। महाराजांची पालखी, महाराजांची जो रजत मुखवटा आहे तो तिथून आषाढीचं दर्शन करून येथे येत आहे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।